हॅलो फ्रेंड्स, द आयुर्वेदिक मेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर आपण आता संधी प्रकरण बघत होतो. संधी प्रकरणामध्ये आपण पहिल्यांदा स्वरसंधी बघितली, नंतर विसर्ग संधी बघितली. आता आपण स्वरसंधी बघितली, नंतर व्यंजन संधी बघितली. आता आपण विसर्ग संधी बघणार आहोत. ठीक आहे. तर विसर्ग संधीमध्ये मेनली 3 प्रकार पडतात: रेफ किंवा ऋत्व संधी, उकार संधी आणि लोप संधी. अजून एक सत्व संधी पण येते, ते पण आपण बघणार आहोत. पण मेनली हे सर्व येते. ठीक आहे. त्याचं आपल्याला जास्त सूत्र वगैरे नाही पाठ करायचं, फक्त आपल्याला समजून घ्यायचं की की आपल्याला सत्व कुठं सत्व होते, कारण की याच्यावर सत्व संधीवर आपल्याला क्वेश्चन दिसतात. ठीक आहे. PYQ मध्ये आलेले येतं. तर आता आपण पहिल्यांदा बघू रेफ संधी किंवा ऋत्व संधी. तर याच्यात सूत्र काय? सजुषु रु. याचा अर्थ काय होते की जर पदाच्या शेवटी जर स किंवा सजुष शब्द असेल तर तेथे रु असा आदेश होतो. स किंवा सजुष असेल तर तिथं रु आदेश होतो. कसं होते? जसं इथं धेनुर गच्छती. तर इथं काय? धेनुस गच्छती. ठीक आहे. तर इथं स आहे पदाच्या शेवटी, पूर्वपदाच्या शेवटी स आहे. तर आता स आहे म्हणल्यावर इथं सचा र होईल. कोणत्या सूत्रानं? सजुषुरु या सूत्रानं या सचा र होईल. ठीक आहे. मग हे काय बनेल? धेनुर गच्छती. तसंच इथं काय होईल? मुनी रीतीही. इथं विसर्ग राहील. ठीक आहे. इथं विसर्ग राहील. ओके. इथं विसर्ग राहील. कारण की विसर्ग संधी बघतो आपण. ठीक आहे. नंतर येते मुनी रीती. मुनीस इतिही. तर काय येते? सचं येते र. कशामुळं? कारण की शब्दाच्या शेवटी सजुष शब्द येतं, म्हणून त्याचं सजुषुरु शब्दानं र झालं. ठीक आहे. मुनी रीती हे काय? रेफ संधीचं. अजून येते सेकंड येते उकार संधी. किंवा याला उत्व संधी पण म्हणतात. याला काय म्हणतात? उत्व संधी पण म्हणतात. ठीक आहे. तर आता याच्यात काय आहे? अतो रोर प्लुताद प्लुते. प्लुतात अप्लुते. रो अप्लुतात अप्लुते म्हणजे काय आहे? अप्लुत म्हणजे ह्रस्व अवर्ण, आणि अवर्णाच्या पुढे जर का रु वर्ण असेल आणि त्या पुढे अप्लुत असेल तर रूच्या जागी उ असा आदेश करावा. समजून घ्या, इझी आहे. अप्लुत असेल आधी म्हणजे ह्रस्व अ. त्याच्यासमोर रु किंवा र असेल आणि त्याच्यासमोर अप्लुत अ असेल तर या रूचा होतो उ. हे काय म्हणणं आहे? हे कशाचं म्हणणं आहे? उकार संधीचं. जसं की इथं आहे शिवो आचार्य. तर इथं शिवस आचार्य. ठीक आहे. इथं विसर्ग आला शिवस आचार्य. इथं काय? सचं र होईल. कशानं? सजुषुरु शब्दानं. ठीक आहे. नंतर अप्लुत अ आला, नंतर र आला आणि त्याच्यासमोर अ आला. तर रचं काय होईल? रचं होईल उ. कोणत्या सूत्रानं? अतो रोर प्लुताद प्लुते या सूत्रानं काय होईल? रचं उ होईल. ठीक आहे. सोपं आहे. नंतर शिवो. आता उ समोर अ आला. हे कशाचं उदाहरण आहे? स्वरापुढं दुसरा स्वर आला. ठीक आहे. तर हे सूत्र कशाचं आहे? आदगुणचं सूत्र आहे. आदगुण काय म्हणते? इथं होते गुणसंधी. इथं काय होते? गुणसंधी. तर त्याच्यामुळं काय होते? अ आणि उ. समोर काय आलेला आहे? विजातीय स्वर आलेला आहे. समोर विजातीय स्वर आलेला आहे, म्हणजे वेगळा स्वर आलेला आहे. तर उचा काय होते? उचा होते ओ. हे कोणत्या सूत्राने होते? आदगुण. इथं कोणती संधी आहे? गुणसंधी. ठीक आहे. तर आपलं फायनल संधी काय झाला? शिवो आचार्य. सोपं आहे, इझी आहे, समजून घ्या. नंतर येते तिसरं सूत्र येते हशीच. याचं म्हणणं काय आहे? अप्लुत ह्रस्व अ वर्णापुढे रु वर्ण असेल आणि त्यापुढे हश प्रत्याहारातील वर्ण यालाच मृदुव्यंजन म्हणतात. आल्यास रु ऐवजी उ करा. कवा? जर का ह्रस्व अ याच्यासमोर रु असेल आणि त्याच्यासमोर हश प्रत्याहार आला. ठीक आहे. हश प्रत्याहार आला तर या रूचा उ करायचा. याला काय म्हणतात? उत्व संधी. हे कोणत्या सूत्रानं होते?
हशीच्या सूत्रानं याच्यात तुम्ही सूत्र जरी नाही लक्षात ठेवले तरी तुम्हाला माहीत पाहिजेत की अप्लुत आला तर रूचा ऊ झाला, म्हणजे तुम्हाला हे आलं तर हे तुम्हाला एक्सप्लेन करता आलं पाहिजे. ठीक आहे. नंतर हे एकदम इसी आहे. अतो रोर प्लुतात अप्लुते. ठीक आहे. इझी आहे, वाचून घ्या, व्यवस्थित समजून घ्या. हे झालं आपली कोणती संधी झाली, ही झाली आपली उकार संधी किंवा उत्व संधी. नंतर तिसरी येते लोप संधी. तिसरी काय येते, लोप संधी. लोप संधीमध्ये पहिलं सूत्र काय आहे, रो री. काय आहे, रो री. रो म्हणजे काय, रच्या पुढे पुन्हा र आल्यास आधीच्या रचा लोप करावा. म्हणजे काय म्हणणं आहे, रच्या पुढे जर का पुन्हा र आला तर आधीच्या रचा लोप करावा. इझी आहे. ठीक आहे. नंतर येते ढ्र लोपे पूर्वस्य दीर्घो अनह. सूत्र काय म्हणते, ढ्र लोपे पूर्वस्य दीर्घो अनह. ढ्र आणि र याच्या मागील अ इ उ दीर्घ होतात. हे काय म्हणणे, ढ्र आणि रच्या मागील अ इ आणि उ दीर्घ होतात. म्हणजे जर का जसं आपल्याला इथं आहे र किंवा ढ्र याच्या आधी जर का अ इ किंवा उ असेल, उ असेल, हे सर्व ऱ्हस्व येतं, तर हे यानं दीर्घ होतात. तर याचा आ होते, याचा ई होते आणि याचा उ होते. हे म्हणते ढ्र लोपे पूर्वस्य दीर्घो अनह. ठीक आहे. नंतर पुनरमते. पुनः न रय रोरी सूत्रानं पुन्हा रमते. ढ्र लोपे पूर्वस्य दीर्घो अनह. ठीक आहे. हे झालं पुनरमते. तर र समोर र आला तर रोरी सूत्रानं आपण रचा लोप केला, आधीच्या रचा लोप केला. ठीक आहे. नंतर र समोर काय आलेलं आहे, दीर्घ ऱ्हस्व स्वर आलेला आहे, अ आलेला आहे. तर या अचा काय होईल, आ होईल. कोणत्या सूत्रानं, ढ्र लोपे पूर्वस्य दीर्घो अनह या सूत्राने होईल. तसंच इथं हरिसरम्य ससजुषुरू सूत्रानं आपण सचा र केला. ठीक आहे. नंतर र समोर र आला म्हणून आपण पूर्वीचा र हे केला, रोरी सूत्रानं लोप केला. नंतर इथं ऱ्हस्व ई आहे, तर आपण त्याला दीर्घ केलं. कोणत्या सूत्रानं, ढ्र लोपे पूर्वस्य दीर्घो अनह या सूत्रानं. इझी आहे, समजून घेतलं तर इझी आहे, एकदम काही हार्ड नाही. तर नंतर येते नेक्स्ट सूत्र येते भो भयो अपूर्वस्य योशी. भो भयो अघो अपूर्वस्य योशीही. त्याचं म्हणणं काय, भो भयो अघो व अ यांच्या पुढे जर रू असेल, कशासमोर, भो भगो अघो या शब्दासमोर जर का रू असेल आणि त्याच्यासमोर जर का अश प्रत्याहारातील वर्ण आला असेल तर रूचा य करावा. काय करायचं, जर भो भगोस अघोस या शब्दासमोर जर का रू असेल आणि त्याच्यासमोर अश प्रत्याहारातील वर्ण आला तर या रूचा य करावा. ठीक आहे. जसं की इथं आहे देवास इह. तर आता देवास, तर सचा आपण ससजुषुरूनं आपण रू आदेश केला. नंतर रू हे याच्यासमोर भो भयो भगोस आणि नंतर भो भगोस अघोस हे शब्द आला, इही आला, तर याच्यामुळं रू आदेश केला. नंतर या रूचा आपण य केला. कोणत्या सूत्रानं, भो भगोस अपूर्वस्य योशी. कारण की इथं देवास आलेलं आहे म्हणून आपण इथं काय केलं, रूचा य केला, रचा य केला. तर देवा इह हे काय आलं, देवा इह. ठीक आहे. हे सर्व झालं लोप संधी. ठीक आहे. नंतर आता एक सत्वसंधी आहे. सत्वसंधी इझी आहे, आपण एकदा सत्वसंधीबद्दल बघून घेऊ. नंतर आता हे तुम्हाला अजून सूत्र दिलेले तर आता इथं आपण बघून घेऊ. सत्व काय, जर का विसर्गाच्या समोर जर का च छ श आला असेल तर श करावा. विसर्ग प्लस समोर जर का ठ श आला असेल तर श करावा. विसर्गाचा श करावा. विसर्गासमोर जर का
त थ स आलं तर स करावं. विसर्गासमोर जर का प वर्ग किंवा क वर्ग आला तर याचे दोन ऑप्शन पडतात. जर का विसर्गाच्या आधी जर का अ किंवा आ आला असेल तर स विसर्गाचा स करायचा, आणि विसर्गाच्या आधी जर का ई किंवा ई उ आला असेल तर विसर्गाचा श करायचा. ठीक आहे, हे म्हणणं काय सत्वसंधीचं. याच्यावर आपल्याला क्वेश्चन विचारलेला आहे, PYQ मध्ये पण क्वेश्चन विचारलेला आहे. तर आपल्याला हे व्यवस्थित करायचं सत्वसंधी. ठीक आहे, याचे फक्त तुम्ही एवढं लक्षात ठेवायचं, तुम्हाला फक्त त्याचे एक्झाम्पल येतील. ठीक आहे, जसं आपल्याला एक एक्झाम्पल आलं होतं आपल्याला लास्ट एक्झाममध्ये चरकस्तू हे एक्झाम्पल आलं असतं. काय चरकस्तू, आता इथं स दिसते तर आता स कसा आला असेल, चरकह प्लस तू, बस एवढं. हे आपल्याला विचारलं होतं. आपल्याला फक्त एक्झाम्पलमध्ये चरकह प्लस तू लिहायचं होतं. नंतर आपल्याला हे लिहायचं होतं की हे विसर्गसंधीचं एक्झाम्पल आहे. हे कशाचं आहे, विसर्गसंधी. इथं विसर्गसंधी होतं आहे, आणि विसर्गसंधीमध्ये पण कोणती संधी होतं आहे, सत्वसंधी होते. तर एकदम इझी असा क्वेश्चन विचारला जातो, असा आन्सर याचं चरकस्तू. आता या विसर्गाचा काय झाला, स झाला. विसर्गाचा स झाला. काऊन झाला, कारण की त्याच्यासमोर काय आलेलं आहे, त थ स आला तर स होते, तर विसर्गाचा स झाला. तर हे कोणत्या यानं झालं, सत्वसंधीनं. हे एक्झाम्पल PYQ मध्ये आलेलं आहे, म्हणून तुम्हाला हे सत्वसंधी समजून घेणं आवश्यक आहे. तर याच्यावर येऊ शकते परत. फक्त आपल्याला एवढं नियम लक्षात ठेवायचे. आता ते सर्व सूत्र तर आपण आधी पाहिले, तर आता लोपसंधीचे आपण आधी पण सूत्र बघितले. तर आता अजून आपण थोडे काही विषय बघणार आहोत. जर का नियम लोपसंधीचे अजून काही नियम येतं, जर का अ असेल आणि त्याच्यासमोर विसर्ग असेल, आणि त्याच्यासमोर जर का अ सोडून कोणताही स्वर आला तर या विसर्गाचा लोप करायचा. ठीक आहे, नंतर आ असेल, आ समोर जर का विसर्ग आहे आणि त्याच्यासमोर जर का स्वर आला आणि तिसरा चौथा पाचवा वर्ण आला किंवा य र ल व ह हे शब्द आले तर विसर्गाचा लोप होतो आ समोर. ठीक आहे, नंतर स किंवा एशह आलं, आणि त्याच्यासमोर जर का अ सोडून काहीही आले, ठीक आहे, कोणता पण वर्ण फक्त अ सोडून, तर त्याचा विसर्गाचा लोप करायचा. हे 3 नियम येतं लोपसंधीचे आपण आधी पण बघितले. रोरी जर का रच्या समोर जर का र आला तर आधीच्या रचा हे करायचा. नंतर ढ्र लोपे पूर्वस्य दीर्घ न ते बघितलं आपण. नंतर आपण भो भगो अघो अपूर्वस्य योशी, म्हणजे त्या सूत्रात भो भगो अघो आणि अ आला असेल तर रूचा हे करा. तर हे सर्व लोपसंधी तर आहेत, हे सर्व लोपसंधी आहे. पण इथं पण आपण हे करायचं, इथं पण लक्षात ठेवायचं. ठीक आहे, हे अजून 3 नियम येतं. इथं विसर्गाचा लोप होतो. ठीक आहे, नंतर इथे ऋत्वसंधी, नंतर उत्वसंधी आपण बघितलं. उत्वसंधीचे आपण तिथं पण एक्झाम्पल बघितले. आता परत इथं पण बघणार आपण की अ समोर जर का विसर्ग असेल आणि त्याच्यासमोर अ तिसरा चौथा पाचवा वर्ण प्लस य व र ल ह हे आला असेल तर या विसर्गाचा उ होतो. नंतर इथे ऋत्वसंधी पहिल्या शब्दाच्या शेवटी अ सोडून स्वर असेल, समोर विसर्ग येत असेल आणि त्याच्यासमोर स्वर तिसरा चौथा पाचवा वर्ण य र ल व ह हे शब्द असतील तर या विसर्गाचा र करावा. ठीक आहे, तर हे सर्व येतं विसर्गसंधीचे एक्झाम्पल. आता मी तुम्हाला नाही का स्टार्टिंगपासून सर्व संधीचे परत एकदा रिव्हिजन घेतो, म्हणजे तुम्हाला सर्व संधी एका खट्ट्यात तुम्हाला एका जागेवर येतील की तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आणि कसं लक्षात ठेवायचं. ठीक आहे, तर आता आपण एवढं सर्व बघितलं. लेक्चर सर्व बघायचे तुम्ही वाटलंच तर तुमचे फक्त संधीचे तुम्ही स्वतः पण नोट्स काढू शकता तुमच्या हिशोबानं. पण माझ्याकडले जे नोट्स येतात त्या सफिशियंट येतात. फक्त ते आता 2 जागेवर येतं, ते तुम्हाला एकच करायचं, कारण की परीक्षेच्या दृष्टीने तुम्हाला दोन्ही महत्त्वाचं आहे. आता आता पॅटर्न चेंज झालेलं, थोडंसं आपल्याला वेटेजनं अभ्यास करावा लागेल, कारण की आधी प्रश्न सिंपल विचारलेलं होतं, तर त्याच्यावर आपण तयार असलं पाहिजेत की आपण लिमिटेड टॉपिक करतो तर आपल्याला टाईम आहे. ठीक आहे, तर आपण करू शकतो व्यवस्थित. आपल्याकडे जर का वेळेवर असेल तर वेळेवर तुम्ही फक्त तेवढा नोट्स जरी वाचून गेल्या तरी तुम्ही करू शकता. ठीक आहे, तुम्हाला एक्झाम्पल ओळखता आलं पाहिजेत. पहिल्यांदा तुमच्यासमोर जर का एक्झाम्पल आले तर तुम्हाला पहिल्यांदा ओळखता आलं पाहिजेत की हे स्वरसंधी आहे, व्यंजन संधी आहे की विसर्ग संधी आहे. पहिल्यांदा ते क्लिअर झालं की म्हणजे तुमचं अर्ध काम झालं, कारण की तुम्हाला पहिल्यांदा हे लिहायचं स्वरसंधी व्यंजन संधी की विसर्ग संधी, पहिल्यांदा तुम्हाला हे ओळखता आलं पाहिजे. नंतर हे झालं की मग स्वरसंधीमध्ये मग कोणते प्रकार येतं, स्वरमध्ये यन आहे, गुण आहे, वृद्धी आहे, नंतर दीर्घसंधी आहे, काय कोणती संधी आहे ते सर्व बघून पूर्वरूपे पररूपे कोणती संधी आहे ते तुम्ही बघू शकता. ते नंतर ते बघता आलं पाहिजे. नंतर व्यंजन संधी का
जर का व्यंजनासमोर व्यंजन येत असेल किंवा व्यंजनासमोर स्वर किंवा काही येत असेल तर आपण समजून जातं की भाई व्यंजन संधी आहे. त्या व्यंजन संधीचं मग व्यंजन संधीमध्ये कोणते प्रकार येतं? स्तुत्व संधी आहे, ष्टुत्व संधी आहे, छत्व संधी आहे, चत्व संधी आहे का ऋत्व संधी आहे, कोणती संधी आहे ते आपण सर्व समजून घ्यायचं. नंतर येते विसर्ग. नंतर विसर्ग संधीमध्ये आपल्याला समजून येते की बा भरपूर जागेवर लोप झालेला राहतो. तर विसर्गाचे नियम लावून पाहायचे की बा सजुष काही शब्द आलेला आहे का, त्याच्यामुळे बा विसर्गाचा लोप झाला असू शकतो. तर हे सर्व आपण बघू शकतो. बा कुठं र दिसत आहे का, कुठं र दिसत आहे का, कुठं स दिसत आहे का, सत्वसंधी असू शकते, कुठं श दिसत आहे का, तर शचं शचं किंवा असं असू शकते की बा हे काय म्हणतात श आला म्हणून विसर्ग समोर काहीतरी आलं म्हणून याचा विसर्गाचा श झाला, असं पण असू शकते. तर हे आपण ऑब्झर्व करायचं. ठीक आहे. तर तेव्हा तुम्हाला क्वेश्चन संधीतले सॉल्व्ह करता येतील की आपल्याला पेपरात कसं लिहायचं. आता एवढं सर्व आपण शिकलं, आता याचं ॲप्लिकेशन कसं करायचं ते पण आपल्याला आलं पाहिजे. ठीक आहे. आता पहिल्यांदा आपण सर्व एका जागेवर आपण सर्व हे करून घेऊ, ॲनालिसिस करून घेऊ. ठीक आहे. एका जागेवर करू. तर पहिल्यांदा आपण स्वरसंधी बघितली. स्वरसंधीमध्ये आपण पहिली बघितली यनसंधी. यनसंधीमध्ये काय सूत्र बघितलं आपण? इको यनची. इक समोर इक प्रत्याहारातील वर्णासमोर जर का विजातीय स्वर आला तर त्याचा यन होतो. ठीक आहे. हे सर्व बघितलं आपण. हे बघून हे तुम्हाला सर्व एकदा शॉर्टकटमध्ये मी सांगितलं एका जागेवर करून. याला संधी प्रकरणमध्ये स्वरसंधी किंवा अचसंधी. ठीक आहे. तर पहिली काय आहे? यनसंधीमध्ये काय सूत्र आहे? इको यनची. इक प्रत्याहारासमोर जर का विजातीय स्वर असेल तर यन प्रत्याहाराचा आदेश होतो. काय होते म्हणजे कसं होते? ई किंवा ई असेल तर य होते, उ किंवा उ असेल तर व होते, रू किंवा दीर्घ रू असेल तर र होते, रू असेल तर ल होते. हे काय आहे? ही आहे यनसंधी. ही काय? यनसंधी. नंतर येते अयादी संधी किंवा याला यांता वांता देश संधीसुद्धा म्हणतात. काय म्हणतात? यांता वांता देश संधीसुद्धा म्हणतात अयादी संधीला. तर याचं सूत्र काय? एचो अयवायावह. म्हणजे काय? एच प्रत्याहार समोर स्वर आला असेल तर एच्या जागी ओच्या जागी अव, एच्या जागी आय आणि औच्या जागी आव हे आदेश करायचं. आणि हे आदेश अनुक्रमे करण्यासाठी आपल्याला एक सूत्र सांगितलेलं आहे. यथासंख्यम अनुदेशः समानाम. हे सूत्र काय म्हणते की अनुक्रमे हे करा. जे एच अय आव, एच अय अव, आय आव हे सर्व ए ओ ए आणि औ याच्या जागेवर अनुक्रमे आदेश करा. हे म्हणते यथासंख्यम अनुदेश. ठीक आहे. नंतर इथे गुणसंधीमध्ये अदेंग गुण काय म्हणते? हे संज्ञासूत्र आहे. याच्यानुसार अ ए आणि ओ याला गुणसंज्ञा प्राप्त होते. नंतर इथे संधिसूत्र आदगुण हे संधिसूत्र आहे. तर याचं म्हणणं काय की अ किंवा आ समोर जर का विजातीय स्वर आला, म्हणजे अ आ सोडून दुसरा कोणता स्वर आला तर त्याच्या जागेवर ए किंवा ओ हे करायचं. त्याच्यासमोर आपल्याला गुण करायचा, ए किंवा ओ आदेश करायचा. तर हे कसं होईल की अ किंवा आ समोर जर का ई आला तर ए होते, उ आला तर ओ होते, रू किंवा रू आला तर अर होते, रू आला तर अल होते. हे कशाचं म्हणणं आहे? हे गुणसंधीचं म्हणणं आहे. नंतर इथे उरण रपर हे सूत्र काय सांगते? हे आपल्याला सूत्र काय सांगते की रूच्या आधी जर का अ ई किंवा उ असेल तर या रूचा रफार होतो. आपण याच्यात वसंत ऋतू, महर्षी हे एक्झाम्पल बघितले होते. ठीक आहे. नंतर इथे वृद्धिसंधी काय? वृद्धी रादैच हे काय? संज्ञासूत्र आहे. हे वृद्धीचं संज्ञासूत्र आहे. यानुसार काय होते? आ ए आणि औ याला वृद्धी संज्ञा प्राप्त होते. नंतर वृद्धिरेची काय? संधिसूत्र आहे. याच्यानुसार काय? हे आदगुणचं अपवाद सूत्र आहे. तर आपल्याला आदगुण काय सांगते की अ आ समोर कोणताही स्वर लागते. कोणताही स्वर असला तर ए किंवा ओ होईल. आता याचं काय म्हणणं आहे? अ किंवा आ समोर जर का स्पेशली ए ओ ए आणि औ असेल तर अ किंवा आ समोर जर का ए ओ ए किंवा औ असेल तर ए ऐ औ ऐ औ हे आदेश करायचं. ठीक आहे. तर हे सांगितलेलं आहे. हे कोण सांगितलेलं आहे? हे सांगितलेलं आहे वृद्धिरेची. म्हणून हे आदगुणचे अपवाद सूत्र आहे. आता आदगुणच्या हिशोबानं इथं काय व्हायला पाहिजे होतं? आदगुणच्या हिशोबानं अ आ समोर जर का ए आला तर
ए ए आदेश व्हायला पाहिजे होता, ए आदेश व्हायला पाहिजे होता, पण हे वृद्धी संधीच्या नुसार ऐ आदेश होतो. ठीक आहे, तर हे समजलं. नंतर येते पररूप संधी. पररूप संधी काय आहे? पररूप संधी येते, याचं सूत्र येते एंगी पररूपम. एंगी पररूपम म्हणजे काय? अकारांत शब्द समोर जर का ए किंवा ओ असेल तर तिथं ए किंवा ओ आदेश होतो. ए किंवा ओ आदेश होतो. अकारांत हा शब्द सोडा, हा याचा शब्दाचा हे करायचा, काय करायचा? हे करायचा, लोप करायचा. याचं काय म्हणणं आहे की अकारांत काय पाहिजेत? अकारांत याला उपसर्ग पाहिजेत. अकारांत उपसर्ग जर का असेल, ज्यासमोर जर का ए किंवा ओ असेल तर ए प्लस ए करून ए करायचा. आपण आधीच्या अचा आपण हे करायचा, लोप करायचा, अचा लोप करायचा. हे कशाचं सूत्र आहे? हे वृद्धिरेचीचं अपवाद सूत्र आहे. वृद्धिरेचीचं अपवाद सूत्र आहे. त्याचं म्हणणं काय होतं की आ समोर जर का ए किंवा ओ असेल तर ए किंवा औ करायचं. पण हे काय म्हणते? हे म्हणते असं नका करू. जर का अकारांत उपसर्ग असेल, बाकी इथं अच्या समोर जर का दुसरं काय असेल तर चालते. पण जर का इथं जर का उपसर्ग असेल तर मग आपल्याला वृद्धिरेची सूत्र एंगी पररूपम सूत्र लावावं लागेल आणि तिथं पररूप संधी होईल आणि हे होईल ए किंवा ओ आदेश होईल. ठीक आहे, तर हे समजून घ्यायचं आपण. नंतर येते अचो अंत्य दी टी. पदातील शेवटचा स्वर आणि त्यापुढील भाग मिळून टी असे म्हणतात. जसं जगत आपण बघितलं होतं, याला टी संज्ञा प्राप्त झाली. ठीक आहे, हे झालं. नंतर नेक्स्ट येते पूर्वरूप संधीमध्ये काय सूत्र आहे? एंग पदांदती. तर याचं म्हणणं काय? ए किंवा ओ जर का पूर्वपद असेल आणि उत्तरपदमध्ये जर का असेल तर पूर्वपदाचा आदेश होतो. पण अच्या जागेवर आपण अवग्रह लिहितो की अ होता म्हणून तिथं आपण अवग्रह लिहितो. तर हे तर पूर्वरूप संधी तर व्यवस्थित आहे. जर का तुम्हाला अवग्रह दिसला तर ते सरळ पूर्वरूप संधीचं उदाहरण होते. ठीक आहे, नंतर इथे दीर्घ संधी किंवा सवर्ण दीर्घ संधी. तर याचं सूत्र काय? अकह सवर्णे दीर्घ. याचं म्हणणं काय? अक प्रत्याहार समोर जर का सवर्ण आला तर तिथं दीर्घ करावा. म्हणजे आ समोर जर का आला असेल तर अ करायचं, आ करायचा. ई समोर जर का ई असेल तर ई करायचं. उ समोर जर का उ असेल तर उ करायचं. नंतर रू समोर जर का हे रस्वय हा दीर्घ रू आहे, हा रस्वय हा दीर्घ आहे तर रू करायचा. लूचा दीर्घ वर्ण नसतो. ह्या इथं समजते. ठीक आहे, हे झालं. नंतर इथे प्रकृतिभाव संधी यात संधी होत नाही, हे जास्त विचारत नाही. तर तरी एकदा माहिती असं म्हणून एका जागेवर सांगून देतो. तिच्यात दुरात धुतेच्या सूत्रानुसार काय होते? दुरून हाक मारताना टीचा विकल्पाने प्लूत होतो. टी कोणता? आपण जगत शेवटचा स्वर आणि त्याच्यानंतरचं जे शेवटचा स्वर आणि त्याच्यानंतरचे जे वर्ण राहते त्याला ते दोन्ही मिळून आपण त्याला टी संज्ञा म्हणतो. तर जेव्हा आपण दुरून हाक मारतो तेव्हा त्याचा हाक मारताना तो टी लांबवायचा. तरी माहिती म्हणजे आपण प्लूत शब्द कसा की दुरून हाक मारतो तर आपण काय म्हणतो? रमेश. तर ते ए आपण जे स्वर आहे तिच्यातला एश रमेश, तर ए आपण लांबवतो ना, तसं हे लांबवायचं. तसं त्याला काय म्हणतात? अचो अंत्यादी टी. तर याला दुरात धुतेच दुरून जर का हाक मारायचं तर त्याला हे करायचं. नंतर इथे इदू देद द्विवचनम प्रगृह्यम. इकारांत उकारांत एकारांत द्विवचन जे शब्द राहतात त्याला ते प्रगृह्य संज्ञक राहतात, त्याला प्रगृह्य म्हणतात. फक्त दीर्घ ह्रस्व व प्लूत येत नाहीत. ठीक आहे, यामध्ये काय येतात? फक्त ह्रस्व, इकारांत उकारांत आणि एकारांत द्विवचन याला प्रगृह्य संज्ञा प्राप्त होते. नंतर प्लूत अगृह्य अची नित्यम या सूत्रानुसार काय येते? प्लूत आणि अगृह्य याच्या पुढे जर का अच किंवा कोणताही स्वर आला असता प्रकृतिभाव होतो, म्हणजे तिथं संधी होत नाही. आणि एक वृत्त्यक सूत्र आहे, वृत्त्यकानुसार अक वर्णासमोर जर का ह्रस्व आला तर अक ह्रस्व होतात. अक हे जर का दीर्घ असतील तर याचं दीर्घाचा आपण ह्रस्व करतो. ठीक आहे, हे झालं आपलं पूर्ण स्वरसंधी. नंतर येते आपली व्यंजन संधी किंवा हलसंधी. तर याच्यात पहिली काय? च्युत्व संधी काय? पहिलं सूत्र येते स्तुनाश्चू. सवर्ण किंवा त वर्ग याच्या समोर जर का श वर्ण किंवा च वर्ग आला असेल तर श वर्ण किंवा च वर्णाचा आदेश करावा. ठीक आहे, नंतर याचं अपवाद सूत्र काय? शातचं काय? श वर्णासमोर जर का त वर्ग आला असेल तर च्युत्व संधी होत नाही. हे स्तुनाश्चूचं अपवाद सूत्र आहे. नंतर येते ष्टुत्व संधी काय म्हणते? ष्टुनाष्टू. स वर्ण आणि त वर्गासमोर जर का श वर्ण किंवा ट वर्ग असेल तर श वर्ग आणि ट वर्ग यांचा आदेश करावा.
ठीक आहे. याचं अपवाद सूत्र काय, तोहोशी हे अपवाद सूत्र आहे. म्हणजे त वर्णासमोर जर का शकार आला तर ष्टुत्व होत नाही. हे कशाचं आहे, ष्टुनाष्टूचं अपवाद सूत्र आहे. नंतर इथे जस्त्व संधी, जस्त्व संधी काय म्हणते, झलाम जशो अंते, झल प्रत्यारासमोर जर का स्वर किंवा व्यंजन असेल तर जश प्रत्यार म्हणजे जब गड द याचा आदेश करायचा आहे. आणि हा आदेश कशात करायचा, उच्चारण स्थानाच्या जवळचा आदेश करायचा. नंतर इथे चत्व संधी, चत्व संधी काय म्हणते, याचं सूत्र आहे खरीच, झल प्रत्यारासमोर जर का खर प्रत्यारातील वर्ण आला तर झलच्या जागी आपण चर प्रत्याहाराचा आदेश करायचा. ठीक आहे. नंतर इथे अनुनासिक संधी, अनुनासिक संधीमध्ये 2 सूत्र येतात. पहिलं काय ते यरो अनुनासिके अनुनासिका वो, तर याचं म्हणणं काय, यर प्रत्याहारासमोर जर का अनुनासिक वर्ण असेल तर इथं अनुनासिक वर्णाचा आदेश करायचा, अनुनासिक वर्णाचा आदेश करायचा. पण हे अनुनासिक वर्ण कोणते, याचे सवर्ण असतील, जे इथं शब्द असेल त्याचा सवर्ण असतील. ठीक आहे. यर प्रत्याहारातील इथं ह सोडून कोणते पण, यर प्रत्याहार म्हणजे काय, ह सोडून सर्व व्यंजन. नंतर इथे तोरली सूत्र, तोरली म्हणजे काय, त वर्गासमोर जर का लकार आला असेल, त वर्गातील वर्णासमोर त थ द ध न याच्यासमोर जर का ल आला असेल तर तच्या जागी ल वर्ण करायचा. ठीक आहे. जसं तिच्यात आपण तल्लीन शब्द बघितला होता, त्याच्यासमोर आला होता लकार, तर त्याचा लचा तचा द किंवा तचा आपण ल केला होता, तर त्याचं तल. नंतर इथे छत्वसंधी, षष्ठो अटी म्हणजे झय प्रत्याहारातील वर्णासमोर जर का श असेल आणि त्याच्यासमोर अट प्रत्याहारातील वर्ण असेल तर शचा छ होतो, तर शचा छ होतो. ठीक आहे. अनुस्वार संधी काय म्हणते, मो अनुस्वार, मकारांत शब्दात पुढे जर का व्यंजन असेल तर मचा अनुस्वार होतो, आणि हे असेल स्वर असेल तर मचा मच राहतो. ठीक आहे. परसवर्ण संधी काय म्हणते, अनुस्वारस्य येही परसवर्ण, म्हणजे काय, अनुस्वार समोर जर का येही प्रत्याहार आला असेल तर उत्तर पदाचा प्रथम वर्णाचा पूर्वपदाचा अंतिम सवर्ण योजावा. उत्तर पदाचा परिणाम म्हणजे काय आहे, हे जे उत्तर पद आहे याचं जे प्रथम वर्ण आहे त्याचा सवर्ण आपल्याला इथं वर्णायचा. ठीक आहे. नंतर इथे वा पदांतस्य, तर पूर्वपद शेवटी जर का अनुस्वार असेल, पूर्वपद हे प्लसच्या अगोदरचं पूर्वपद, त्याच्या शेवटी जर का अनुस्वार असेल आणि त्याच्यासमोर जर का यही प्रत्याहार आला तर अनुस्वाराचा सवर्ण योजायचा. आणि नंतर इथे तुगागम संधी किंवा आगम संधी, याच्यात काय, शीतूक पदाच्या शेवटी जर का न आला आणि त्यासमोर जर का श आला तर नचा तुक करायचा, तुक म्हणजे काय, त करायचा. ठीक आहे. नंतर इथे छेचे सूत्र, तर छेचे सूत्र काय म्हणते, पदाच्या शेवटी जर का ह्रस्व स्वर असेल आणि समोर छ असेल तर तुक आगम होते. आणि पदांताद्वा सूत्र काय म्हणते, पदाच्या शेवटी जर का दीर्घ स्वर असेल आणि समोर छ असेल तर तुक आगम होते. ठीक आहे. नंतर इथे पूर्वसवर्ण संधी, हे काय म्हणते, झयो हो अनंतर स्यान, हे काय म्हणते, झय प्रत्याहारासमोर जर का ह आला तर पूर्वसवर्ण योजायचा, म्हणजे पूर्वपदी सवर्ण योजायचा. ठीक आहे. कशाचा, हचा. ठीक आहे. नंतर इथे ऋत्व आदेश संधी, म्हणजे काय, नश्छव्य प्रशान, म्हणजे या सूत्रामध्ये जे प्रशान आहे, प्रशान हे जे या सूत्रानुसार छव प्रत्याहारातील वर्णासमोर अम आला असेल तर नकारांत शब्दाचा रू आदेश करावा, हे जे नकारांत शब्द आहे त्याचा रू आदेश करायचा. पण याचं जे अपवाद आहे, अपवाद काय आहे, प्रशान हा जो शब्द आहे हा याचा अपवाद आहे. तर हे अपवाद सांगणारं, ऋतू आदेशचा अपवाद सांगणारं हे संधी. ठीक आहे. हे झालं व्यंजन संधी. नंतर येते विसर्ग संधी. नंतर विसर्ग संधीमध्ये आपण बघितलं होतं रेफ किंवा ऋतू संधी, ससजुषु रू आलं तर रू आदेश होतो. नंतर उकार संधी, अतो रो प्लुत अतो प्लुते. नंतर अप्लुत समोर जर का रू असेल आणि त्याच्यासमोर अप्लुत असेल तर रूचा ऊ होते. नंतर हशीच्या सूत्रानुसार अप्लुत समोर जर का रू असेल तर हश प्रत्याहारातील आणि समोर जर का हश प्रत्याहारातील वर्ण असेल तर या रूचा ऊ होतो. ठीक आहे. तर नंतर येते सत्वसंधीमध्ये विसर्ग समोर जर का छ स असेल तर श होते, विसर्ग समोर जर का ठ श असेल तर श होते, विसर्ग समोर जर का थ स असेल तर स होते, विसर्ग समोर जर का प वर्ग किंवा क वर्ग असेल तर, आणि याच्यात 2 पडतात, जर का विसर्गाच्या आधी अ किंवा आ असेल तर विसर्गाच्या जागी स करायचा, आणि विसर्गाच्या आधी जर का ई उ असेल तर विसर्गाचा श करायचा. ठीक आहे. नंतर येते लोपसंधी काय, अवर्णासमोर विसर्ग असेल आणि त्याच्यासमोर जर का अ सोडून कोणताही स्वर असेल तर विसर्गाचा लोप करायचा. नंतर दुसरा नियम येते की आ समोर विसर्ग असेल आणि त्यासमोर जर का स्वर, तिसरा, चौथा, पाचवा वर्ण किंवा य र ल व ह यापैकी कोणता वर्ण आला असतं
विसर्गाचा लोप करायचा. नंतर इथे सह किंवा एश यासमोर जर का अ सोडून काहीही आले तर विसर्गाचा लोप करायचा. ठीक आहे. नंतर इथे उत्वसंधी समोर जर का अ किंवा तिसरा चौथा पाचवा वर्ण य र ल व ह हे यापैकी शब्द आला असेल तर या विसर्गाचा उ करायचा. नंतर इथे ऋत्व किंवा रेफसंधी म्हणजे पहिल्या शब्दाच्या शेवटी अ किंवा आ सोडून स्वर असेल, त्यासमोर विसर्ग असेल प्लस स्वर, कोणताही स्वर, नंतर तिसरा चौथा पाचवा वर्ण आणि य र ल व ह हे शब्द असेल तर विसर्गाचा र आदेश करावा. तर हे झालं आपलं सर्व तिन्ही. याचा मी फास्टमध्ये तुम्हाला रिव्हिजन केलं. तुम्ही फक्त शेवटचा एवढा पॉईंट जरी वाचला, एवढं तुम्ही जरी बघितलं वाचून तरी तुम्हाला सर्व समजून जाते. बाकी नोट्समध्ये सर्व आहेत. ठीक आहे. तुम्हाला वाटलं असेल की मी लय फास्टमध्ये सांगितलं, तर आपल्याला एवढ्या फास्टमध्ये समजेल असलं ना की आपण एवढ्या फास्टमध्येच आपण प्रिपरेशन करू शकतो. आता हे सर्व समजून घ्यायचं, हे सर्व आपण एकदा दोनदा लिहून बघायचं की आपल्याला आठवते का नाही. हे सर्व एकदा लिहून बघितलं तुम्ही मोजून 1.5-2 तासात झालं. एका दिवसात आरामात तिन्ही संधी तुम्ही एका दिवसात निपटवू शकता. एका दिवसात तुम्ही तिन्ही संधी केल्या, त्याचे एक्झाम्पल प्रॅक्टिस केले तर तुमचं सर्व प्रिपरेशन लगेच होऊन जाते. ठीक आहे. तर काळजी करायचं काम नाही. आपण आता नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण समोरचा टॉपिक बघू. समोरच्या टॉपिकमध्ये एक तर समास चालू करू किंवा संस्कृतच्या नेक्स्ट टॉपिकमध्ये काही ना काही चालू करू किंवा एखादा इम्पॉर्टंट टॉपिक घेऊ. ठीक आहे. चालते. आता पेपर 1 बद्दल सर्व झालं की मग आपण पेपर 2 वर स्टार्ट करू. चालते. आता आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटू. ठीक आहे.